नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर सोमवारच्या निमित्ताने बघूया आपल्याला आपले शंकरदेव काय सांगू इच्छित आहेत. पुढे जायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला खूप मला सांगण्यास अत्यानंद होत आहे की मला अजून चांगलं काम करायची एक संधी मिळाली आहे. जर तुम्ही कुठच्या तरी खूप इश्यूजमध्ये फसले आहात, मग ते तुमच्या करिअरला घेऊन असो, तुमच्या बिझनेसला घेऊन असो, किंवा तुमच्या प्रेमी जीवनाला, वैयक्तिक कुठल्याही जीवनाला घेऊन असू देत, किंवा तुमच्या तब्येतीच्या काही तक्रारी असू देत, किंवा तुम्ही एखाद्या ज्योतिषीकडे गेला होतात, त्यांनी काहीतरी सांगितलं होतं की तुमच्या कुंडलीमध्ये तुमच्या पत्रिकेत हा दोष आहे, हे आहे, तर तुम्हाला ही पूजा करायला लागेल वगैरे इत्यादी जे काही असेल तर तुम्ही नक्की त्याकरता माझ्याशी संपर्क करू शकता. कारण मी नव्याने ह्या सगळ्या गोष्टींशी पण जोडली गेलेली आहे. तर नक्कीच मला तुमची याबाबतीत मदत करायला आवडेल. तर मी संकोचपणे मला नक्की संपर्क साधा. तुम्ही DM करू शकता किंवा कमेंटमध्ये लिहू शकता की मला मदत हवी आहे, किंवा DM करा, मी हे सांगेन. चला बघूया शंकरदेव आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे कार्ड, वर्थलेस कनेक्शन्स आर बिंग रिमूव्ड. अरे वा, खूप सुंदर असा कार्ड आहे. तर अशी काही नाती ज्याला काहीच अर्थ नव्हता, ते फक्त तुम्हाला नकारात्मकता देत होते किंवा खूप जास्त तुमची ऊर्जा खात होते वगैरे, अशी सगळी नाती जी आहेत ना, इथे शंकरदेव तुमच्या आयुष्यातनं काढून टाकत आहे. तर जर तुम्हाला वाटत आहे की माझे या व्यक्तीशी संबंध का तुटत आहेत किंवा खराब झाले आहेत वगैरे वगैरे इत्यादी जे काही, किंवा अचानक खूप वर्ष तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत छान असलेले संबंध खराब झाले, हे ना ते कदाचित कसं आहे ना, म्हटलं जातं की काही गोष्टी असं आहे जो तो वरचा बघतो आपल्याला ठाऊक नसतात. तर तुम्हाला कदाचित समोरच्या समोर बघून असं जाणवलं नसेल, पण तुम्हाला खरंच ठाऊक नाही की ती व्यक्ती मागून कशी आहे, आतून कशी आहे. आणि म्हणून कदाचित हे होत असेल की कुठेतरी ते शंकरदेवाला दिसलेलं आहे की ही व्यक्ती तुमच्यासाठी खरंच योग्य नाही आहे, तुम्हाला अजून ते माहिती नाही आहे, आणि म्हणून असे काही नाती संबंध तुमच्या आयुष्यातनं काढून टाकलेली जात आहेत. खूप छान असा संदेश आहे. काहींना खरंच याचा त्रासही होऊ शकतो वगैरे, पण जरा सत्य आहे ते स्वीकारा. कदाचित तुमच्या समोरही सत्य येऊ शकतं त्या व्यक्ती बाबतीत, किंवा अनेक जर लोक असतील तर त्यांच्या बाबतीत, आणि कोणी असू शकतं. म्हणजे गरजेचं नाही आहे की तुमचं कोणी प्रियकर प्रेयसी आहे, मित्रमैत्रिणी कोणीही असू शकतो, तुमच्या घरातलं पण असू शकतं, तुमचे नातेवाईक, तुमचे भावंड, तुमचे चुलते, कोणीही असू शकतं. तर ते मोठ्या मनाने बघा, हे सांगेन मी. आणि नक्की संपर्क साधा तुम्ही खरंच कुठल्या इश्यूजमध्ये फसले असाल तर. धन्यवाद.